तर नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आलोय मलंगडला. जी मलंगडला नवीन फनिक्युलर ट्रेन चालू झाली ती बघायसाठी मी आणि माझा मित्र आलोय. आम्ही दोघ जण आलोय. तर बघू, अजून आम्ही रस्त्याला तिथपर्यंत पोहोचलो नाही. तिकडे गेल्यानंतर बघू, काय विचारू, ट्रेन वगैरे चालू आहे का नाही. मित्रांनो बघा, इकडला व्ह्यू बघू शकता तुम्ही. खूप छान व्ह्यू आहे इकडं. बघा मित्रांनो, इथं पार्किंग साठी पण केलेलं आहे. बाईकचे 20 रुपये चार्जेस आहे पार्किंगचे. इथं गाडी लावली बघा, 20 रुपये चार्जेस आहे पार्किंग साठी. मित्रांनो, बाईकचे 20 रुपये आणि 4 व्हीलरचे 50 रुपये 2 तासासाठी पार्किंग चार्जेस. इथून बघा, मला लाईन दिसते वरती जायची. बघू आपण काय चार्जेस वगैरे काय होतं बघू. मित्रांनो, जसं सप्तशृंगी गडावर फनिक्युलर ट्रेन चालू आहे, तसं आता 2-3 दिवस झाले मलंगडावर पण चालू झाली फनिक्युलर ट्रेन. खास करून त्या ट्रेन मध्ये बसायसाठीच मी आज आलो इथं. बघू शकता, ट्रेन दिसते याच्या व्हिडिओ मध्ये बघा. ट्रेन येताना दिसते, आवाज पण येत असेल तुम्हाला ट्रेनचा. खूप छान वाटतंय. बघा मित्रांनो, छोटे छोटे पोरं ट्रेन मध्ये बसायसाठी आले बघा. ट्रेन मध्ये बसायसाठी छोटे छोटे पोरांना खूप छान वाटतं असं ट्रेन मध्ये फिरायला वगैरे. लोक येत आहे बघा. आता बघा, इथे तिकीट काउंटर आहे मित्रांनो. तुम्हाला चार्जेस दाखवतो. व्हिडिओ पॉज करून तुम्ही चार्जेसचा स्क्रीनशॉट काढून घ्या. व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, तिकीट काढले आम्ही. 150 रुपीज चार्जेस आहे दोघं साईडचे. रिटर्नचे सिंगल तिकीट देत नाही, फक्त जाण्यासाठी नाही देत.
दोघांसाठी पण येण्या जाण्यासाठी. इकडे वेटिंग रूम आहे. वेटिंग साठी बसायला लागतं इथं. इकडनं एंट्री. वेटिंग आहे मित्रांनो, 10 मिनिट थांबायला लावलंय. 10 मिनिटाचं वेटिंग आहे. तर मित्रांनो आता बघा ट्रेन आली आहे. चाललोय आता आम्ही ट्रेन मध्ये बसायला. मित्रांनो आतमध्ये बसलो आता आम्ही ट्रेन मध्ये बसलोय आम्ही. इथं बसलो. मित्रांनो तुम्हाला दाखवायसाठी मी विंडो सीट मध्ये बसलो. व्ह्यू दाखवायसाठी. एसी पण आहे. सगळं आहे ट्रेन मध्ये. बघू आता. मित्रांनो ट्रेन चालू झाली. तुम्ही बघू शकता ट्रेन चालू झाली आता. फर्स्ट टाइम माझा एक्सपिरियन्स आहे अशा ट्रेन मध्ये बसायचा. व्हिडिओ बघून तुम्ही पण या, एक्सपिरियन्स घ्या ट्रेन मध्ये बसायचा. आमचं रिटर्न तिकीट आहे मित्रांनो. रिटर्न पण आम्ही येणेच येणार आहे. पर्टिक्युलर ट्रेन असं बोलतात 7 मिनिटांमध्ये पोहोचणार ट्रेन. बघूया आता आपण किती टाइम लागतो. इकडनं खुल्ला आहे मित्रांनो. ते उतरताना त्या साईडला होता, चढताना म्हणजे सॉरी, आता उतरताना इकडनं बघू शकता. ट्रेन 2 कोच आहे ट्रेनला. मित्रांनो तुम्हाला ट्रॅकचा व्ह्यू दाखवतो. ट्रॅक कशा दिसतात इकडनं. ट्रॅक कशी दिसते तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता मित्रांनो कशी ट्रॅक. अगदी 5 मिनिटांमध्ये आम्ही वरती आलोय. 2 ते 3 तासाचा रस्ता आहे मित्रांनो हा ट्रॅकिंग करत येण्याचा. तर अगदी 5 मिनिटांमध्ये आम्ही वरती पोहोचलो.
मित्रांनो ट्रॅक दिसते बघा उतरताना इकडनं साईडनी. अगदी 5 मिनिटांमध्ये आम्ही वरती आलोय. व्हिडिओ मध्ये बघू शकता किती पब्लिक आली तुम्ही इथं ट्रेन. सगळे ट्रेन मध्ये बसण्यासाठीच खास करून आले. मग ती कडे बघा. भीती वाटते काय पण हातातून खिचून घेतात माकडं. व्हिडिओ काढतोय नाही तर मोबाईलच येऊन खिचून घेऊ. व्ह्यू बघा तुम्ही मित्रांनो. मित्रांनो बघा तो रोड दिसतोय ज्या रोडने आम्ही आलो होतो. आता पूर्ण व्ह्यू दिसतोय तुम्हाला इथून. वरती पण घर वगैरे बांधले लोक राहतात पण. तेच विचार करतो एवढं वरती कसे असतील, सामान वगैरे कसं आणत असतील, किराणा राशन सगळं अवघड थोडं. आता ऍक्च्युली आता सोपं झालं असेल जसं ती फनिकुलर ट्रेन चालू होती तसं सगळं सोपं झालं असेल. मित्रांनो आता मी चाललोय घरी. लिफ्ट आहे, ग्राउंड फ्लोअरला जायचे लिफ्ट मधून. बघा आता इथं परत वेटिंग बसेसाठी बनवलंय वापस रिटर्न जायसाठी. इथे आम्हाला ट्रेनची वाट बघायला लागेल. ट्रेन आली का जाऊ आम्ही. मित्रांनो 5 मिनिटं थांबायला लावलंय. ट्रेन येते आता त्याच्यासाठी थांबायला लावलं थोडं. ट्रेन येते तोपर्यंत. तर मित्रांनो आता आम्ही खाली उतरून आलो ट्रेननी. आता जाऊ घरी. व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढले पण व्हिडिओ ट्रॅव्हलिंगचेच येणार आहे माझे. तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.